नमस्कार. माझं नाव सनी सर. तर परफेक्ट गप्पा विथ सनी सर हे पॉडकास्ट आपण जसं चालू केलेले तसं आपल्याला बराचसा रिस्पॉन्स मिळायला सुरुवात झालेलाच आहे. एक आगळं वेगळं पॉडकास्ट आहे. मी आधीच म्हटलं होतं की माझ्या प्रश्नांमध्ये कोणताही फिल्टर नसणार आहे आणि मी समोरच्याला विचार करायला वेळ पण देणार नाही आहे. या पद्धतीचं पॉडकास्ट, या पद्धतीचे प्रश्न असणार आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे जाऊन मोटिवेट करतील आणि तुम्हाला बिझनेस करण्यामध्ये किंवा तुमचं करिअर सेट करण्यामध्ये नक्की हेल्प करतील. तर मागच्या वेळेसचे पॉडकास्ट झाले होते, त्याच्यामध्ये पाहुणे आले होते, तर एक एक्साइटमेंट आली होती की नवीन पॉडकास्टमध्ये नवीन पाहुणे असतील कोण. तर मला जे सजेशन्स आले किंवा मला जे मेसेज आले त्याच्यामधून मला हे जाणवलं की बरेच यूथ आज बिझनेसमध्ये उतरत आहेत, पण बिझनेसमध्ये उतरण्यासाठी योग्य वय कोणतं, भांडवल कोणतं किंवा मी कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं पाहिजे ह्याच्या बाबतीमध्ये बरेचसे कन्फ्युजन असतात. तर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपले जे यंगस्टर आहेत, ज्यांच्या फ्रँचायसीने पूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण धमाकूळ किंवा धुमाकूळ घातलेला आहे, असे आपले निलेश जाधव सर आज आपल्या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार सर. थँक्यू सर. तर निलेश सरांकडून आपण बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत जे की यूथला मोटिवेट करणार आहेत. तर निलेश सरांची थोडक्यात ओळख सांगायची झाली तर मी जवळजवळ वर्ष झालं निलेश सरांना फॉलो करतो आहे, त्यांच्या रील्स बघतो आहे. खूप छान छान कन्सेप्ट ते घेऊन येत आहेत. पहिल्यांदा तर मी त्यांचं चहाचं पाहिलं होतं की चहाच्या एवढ्या फ्रँचायसी पण असू शकतात आणि मी बघतो की डे बाय डे त्यांच्या फ्रँचायसी वाढतच चाललेल्या आहेत. डिटेलमध्ये सर तर तुम्हाला सांगतीलच. त्यानंतर ते मिस्टर वडेवाला घेऊन आले, आता NJ लस्सीवाला हे पण आता मार्केटमध्ये बूम करणार आहे असं मला वाटतंय त्यांच्या रील्स बघितल्यानंतर. तर ही मी थोडक्यात माहिती सांगितली होती, पण निलेश सरांकडून मला ऐकायला आवडेल की सर तुमची थोडक्यात माहिती आपल्या ऑडियन्सला तुम्ही द्यावी. तर प्रथमतः थँक्यू सनी सरांचे की ज्यांनी एक मला चूज केलं तुम्हाला गायडन्स करण्यासाठी. तर बघा, इंट्रोडक्शनमध्ये मी माझी छोटीशी जर्नी आहे. मी एक अतिसामान्य घरातून आलेलो आहे. 2017 मी कोचिंग क्लासेस घेत होतो आणि क्लास घेता घेता मला प्रॉब्लेम जाणवला की यार मी जिथं क्लास होत होतो त्या क्लासच्या खाली जो चहावाला आहे त्याची टेस्ट व्हॅरी व्हायची. म्हणजे सकाळी वेगळा चहा, संध्याकाळी वेगळा चहा, दुपारी वेगळा चहा. आणि दुसरी गोष्ट 2017 चहाला कल्चर नव्हतं सर. म्हणजे हातगाडीवरती चहा मिळायचा, एका बादलीमध्ये दिवसभर तेच पाणी वापरलेलं जायचं चहा म्हणजे चहाचे भांडे वॉश करण्यासाठी. मग अशी सिच्युएशन होती आणि मी सर्च केलं तर त्यावेळेस मला समजलं की पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय जे काय आहे ते चहा आहे. मग त्याला चांगल्या पद्धतीने दिलं जात नाही. मग माझ्या डोक्यात एक आयडिया आली, यार आपण ह्याला बिझनेस का नाही करायला पाहिजे. मग मी पूर्ण त्याच्यावरती 1 वर्ष विचार केला आणि 2018 मी सुरू केलं माझं ग्रॅज्युएट चहाचं. त्याच्या अगोदर माझा बॅकग्राऊंड असा होता, माझी आई शेती मजुरी करायची आणि वडील माझे गवंडी काम करायचे. या परिस्थितीतून मी आलो. आम्ही ज्या ठिकाणी राहतोय आता सध्या त्या गाव पण आमचं नाहीये, त्या गावामध्ये येऊन आम्ही सुरुवात केलेली. बट स्वप्न पहिल्यापासूनच मोठे होते. बट लहानपणापासून माझ्या स्वप्नांची जी स्ट्रेंथ ती व्हॅरी होत गेली. मी लहानपणी मला क्रिकेटचा नाद होता. मी ज्यावेळेस क्रिकेटच्या मॅच बघायचो त्यावेळेस मला असं वाटायचं की मी क्रिकेटर झालं पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही टीव्ही मध्ये कुठेतरी एखादी सिरियल किंवा एखादा मूवी, आमच्या घरामध्ये टीव्ही नव्हता, आम्ही शेजारच्यांच्या ज्यावेळेस घरी बघायचो त्यावेळेस मूवीमध्ये एखादा ऍक्टरला बघितलं तर असं वाटायचं की यार मी पण ऍक्टर झालो पाहिजे. त्याच्यानंतर ज्यावेळेस निवडणुका लागायच्या आणि आम्ही आमच्या भागामध्ये पॉलिटिशियन लोकांना फिरताना बघायचो, त्यांच्यासोबतची ती गर्दी बघायचो, त्यावेळेस असं वाटायचं यार आपण पण पॉलिटिशियन झालं पाहिजे. असं व्हॅरी होत गेलं. नंतर असं वाटलं गव्हर्नमेंट सर्वंट झालं पाहिजे. बट जे काय आपण म्हणतो ना की भूक पाहिजे आपल्याला आयुष्यामध्ये, आणि मला पहिल्यापासूनच सर असं वाटतं 2 शब्द खूप महत्वाचे आपल्या आयुष्यामध्ये. एक असतो चान्स आणि एक असतो चॉईस. आपलं जे जन्म झालेला आहे तो बाय चान्स होऊ शकतो, बरोबर ना. त्याच्यानंतर आपला मृत्यू बाय चान्स होऊ शकतो. पण या दोघांमध्ये कसं जगायचं ते चॉईसनी होऊ शकतं आणि ही चॉईस आपण आपली ठरवली पाहिजे. तर मी त्या चॉईसनीच माझं आयुष्य जगतोय. ओके. जो तुम्ही चहाचा बिझनेस चालू केला तर चहाच्या बिझनेससाठी भरपूर नावं होती, ग्रॅज्युएट चायवालाच का? सर त्याची स्टोरी अशी आहे की मी सर्च करण्यासाठी पुण्याला येत होतो. त्यावेळेस माझ्याकडे चांगला बॅकग्राऊंड नव्हता, म्हणजे स्वतःची कार नव्हती, 2 व्हीलरवरती तर एवढं 200 किलोमीटर येऊ शकत नव्हतं. म्हणून बाय आम्ही ट्रेननी यायचो. त्याचं रिझन एवढंच होतं की आम्हाला चितळीपासून पुण्याला यायला फक्त 65 रुपीजचं तिकीट होतं. आणि मग आम्ही ट्रेनमध्ये येत असताना ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन तर झालेलंच होतं, तर मग मी क्लास पण घेत होतो. तर ज्यावेळेस मी ट्रेनच्या डब्यामध्ये बसलो सर, तर ट्रेनमध्ये असं काही नाही की फक्त म्हातारे लोक बसतात किंवा यंगस्टर बसतात किंवा मुली बसतात किंवा लेडीज बसतात. तर त्या डब्यामध्ये ना सर मी जिथं बॅग ठेवतात ना तिथं बसलेलो होतो. फुल जनरल डब्बा होता आणि त्याच्यामध्ये गर्दी होती. तर त्या गर्दीमध्ये मला म्हातारे माणसं पण दिसले, मुलं पण दिसले, म्हणजे बाया पण दिसल्यात, मुली पण दिसल्या. आणि मग माझ्या डोक्यात एक वर्ल्ड आला की यार आपण गावाकडे बघा जनरली आपण काय करतो की एखादा समजा सनी सरांचं 12वी शिक्षण झालंय
तरी गावातल्या ज्याला 12वी, त्याला ग्रॅज्युएशन, त्याला डिग्री कळत नाही ना, तो पण म्हणतो हा पोरा ग्रॅज्युएट झालेला आहे. किंवा समजा निलेशचं एखादं एज्युकेशन झालंय, मग यार म्हटलं असा वर्ल्ड आहे. दुसरी गोष्ट बघा, शिक्षण झालं याचा अर्थ काय, ग्रॅज्युएट झालेला आहे. म्हणलं यार मग आपण ग्रॅज्युएटच का नाही नाव ठेवायला पाहिजे, कारण मी पण तसा ग्रॅज्युएट झालो होतो. मग त्यावेळेस मी विचार केला की यार आपण काय करू, कप आहे ना, कप आणि बशी जो चहा आहे त्याला आपण कनोकेशनची जी डिग्रीची गॅप आहे, आणि त्याच्यावरून लक्षात आलं यार ग्रॅज्युएट नाव बेस्ट आहे आणि ते बूम पण होईल, म्हणून ग्रॅज्युएट नाव ठेवलं. म्हणजे पहिलं ग्रॅज्युएशन झाल्यावरती टोमणे बसायचे की आता ग्रॅज्युएट झाला तर रिक्षा चालव, नाही तर चहाचा गाडा टाक. पण ग्रॅज्युएट चायवाला एवढा मोठा ब्रँड झालेला आहे की आता अभिमानाने लोक म्हणतील की नाही मला ग्रॅज्युएट चायवाल्याचीच फ्रँचायझी घ्यायची. तर हे नाव पण तुम्ही खूप छान पद्धतीने केलेले. एक जनरल क्वेश्चन होता सर की ज्यावेळेस आम्ही चहा प्यायला जातो, इव्हन मी असेल किंवा अदर ऑडियन्सच्या पण मनामध्ये कधी हा प्रश्न आला असेल की जेव्हा चहाच्या दुकानामध्ये थांबतो, चहा पेईपर्यंत चहा म्हणजे काय असते की विचार करण्याची गोष्ट असते, की चहा पिता पिता बरेचसे विचार थॉट्स मनामध्ये येतात. तसं माझ्या मनामध्ये पण येतं, ऑडियन्सच्या मनामध्ये पण कधी कधी आला असेल, रिलेट करू शकता तुम्ही, की ज्यावेळेस आम्ही चहा पितो त्यावेळेस तिथे चहाचे कप दिसतात. म्हणजे ते कचरा पेटीमध्ये पडलेले असतील किंवा टेबलवरती असणारे कप्स असतील. तर एवढे सारे कप बघितल्यानंतर एक बिझनेस माइंड चालू होते की साले एवढे जर कप असतील, 1000 कप ह्या बॉक्समध्ये पडलेले असतील, कचरा पेटीमध्ये पडलेले असतील, तर ह्याच्या दिवसाचे 1000 कप जर जात असतील तर आम्ही इंटू करायला सुरुवात करतो. म्हणजे 1000 गुणिले आम्ही 10 करतो आणि आम्हाला तो बिझनेस दिसतो भला मोठा, की अरे चहावाला एवढं कमवतोय, महिन्याचं किती कमवत असेल, वर्षाचं किती कमवत असेल. जर ते दिसतं मग ते तसंच असतं, तेवढा तो कमवतो चहावाला. तर सर 2018 सांगतो, 2018ला आम्ही आमच्या स्वतःच्या शॉपवरती 3000पेक्षा जास्त चहा विकायचो. म्हणजे ज्यावेळेस मी स्टार्ट केलं होतं ना, त्यावेळेस माझं व्हिजन फक्त एवढंच होतं की यार मला एका ब्रांचमधून 2500 रुपये आले पाहिजे. कारण मी त्याच्या अगोदर नेटवर्क मार्केटिंग करायचो, आणि नेटवर्क मार्केटिंगमध्ये मी स्वप्न पाहिलं होतं की मला 20,000 रुपये मी महिना 20,000 रुपये रोज कमवू शकतो, 6 लाख रुपये महिना कमवू शकतो. मी सिंपल डोक्यात ठेवलं होतं की मला 2500 रुपये आला पाहिजे. पण सर आम्ही 25 हजारावर काउंटर घेऊन गेलो होतो. 7 रुपयाचा चहा आम्ही एवढं पण करू शकतो. तर तुमचा जो प्रश्न आहे किंवा ऑडियन्सचा पण प्रश्न असतो की खरंच चहाच्या माध्यमातून पैसा मिळतो का, तर आत्ताची सिच्युएशन थोडी व्होलाटाईल आहे. म्हणजे बरेचसे फ्रँचायझी ओनर कमवत असतील आणि बरेचसे कमवत पण नसतील. कारण पहिलं कसं होतं, आजूबाजूला 1 ते 2 ब्रँडचे दुकान होते. आज जर बघितलं तर आजूबाजूला 10 ते 12 दुकान आहे. नक्कीच चहा पिणाऱ्यांची संख्या पण वाढली. जो पहिला घरी चहा प्यायचा तो म्हणतो घरच्यांना कशाला दान, आता जाऊन आपण दुकानामध्ये किंवा बाहेर पिऊ. दुसरी गोष्ट संख्या पण वाढलेली. आता मला चांगलं आठवतं की 2018 पर्यंत सर मी नगर जिल्हा मॅक्सिमम आलेलो तो पुण्यात आलेलो आहे, याच्यापेक्षा बाहेर गेलो ना. आज मी मागच्या 5 वर्षामध्ये मी कमीत कमी 12 स्टेटमध्ये फिरलेलो मी स्वतः. तर साहजिकच आहे, म्हणजे ट्रॅव्हलिंग पण वाढलेलं आहे, फॅसिलिटी पण वाढलेलं आहे, म्हणून चहाचा बिझनेस वाढलेला आहे. बट थोडंसं कमी कमवतात. बट मला असं वाटतं की चहाच्या बिझनेसमध्ये आपण जर प्रॉपर लोकेशन फाइंड केली, कारण कधी कधी काय होतं ना सर, प्रोडक्ट भारी असलं आणि लोकेशन खराब असली ह्या बिझनेसला तर धंदा नाही होत. तर खूप सारे लोक कमवतात पण खूप सारे लोक कमवत पण नाही. बट मला असं वाटतं की सरांनी जे सांगितलं की हे मला पण वाटायचं की ह्याच्याकडे समजा 500 कप विकत असेल, 1000 कप विकत असेल, या कॅल्क्युलेशनने आपला बिझनेस जो माइंड आहे तो ओपन होतोय आणि तो झालाच पाहिजे. पण असं काही नाही की आपण चहाच्या माध्यमातूनच केलं पाहिजे. एखाद्याने चहाचं केलं तर तुम्ही कॉफीचं करा, एखाद्याने कॉफीचं केलं तर तुम्ही लस्सीचं करा, एखाद्याने हे केलं तर तुम्ही वेगवेगळे ब्रँड आणू शकतात फूडच्या रिलेटेड. बाकी बिझनेसमध्ये पण आहे. तर चहामधून अर्निंग होतं पण आणि नाही पण होत. पण मला असं वाटतं की जर प्रॉपर सस्टेन करायचं असेल तर आपण ज्या काही प्रोडक्ट असतील किंवा कस्टमर हँडलिंग असेल, म्हणजे तो विश्वास कस्टमरवरती आपल्याला ठेवावा लागेल की यार एक ना एक दिवस आपल्याकडे तो कस्टमर येईल. नक्कीच प्रत्येक जण चहामधून पैसा कमवू शकतो. कारण मी सुरुवातीला पण तेच सांगितलं, पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय चहा आहे. तर आपण त्याला म्हणजे किती पण जरी आले आपल्या मार्केटमध्ये कॉम्पिटिटर, तरी पण आपण पैसे कमवू शकतो. फक्त प्रॉपर एक्झिक्युशन होणं महत्वाचं आहे. ओके ओके, म्हणजे कॉम्पिटिशन तर असणार आहे पण आपली तयारी तगडं असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे याच्याच रिलेटेड क्वेश्चन आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या बिझनेसच्या समोर उभा राहतो, म्हणजे एखाद्याचं कपड्याचं दुकान असेल, चांगलं चालतंय, मालक मस्तपैकी आईस्पेस बसलेला असतो, काउंटरवरती पैसे घेत असतो. सेम चहाच्या दुकानावरती पण ज्यावेळेस बघतो आपण की मालक फक्त पैसे घेत असतो, कंटिन्युअसली अर्निंग चालू असतं, मग तो आयुष्य आराम वाटतो. मग चहाचा बिझनेस आयुष्य आरामाचा आहे का, ह्याच्या पाठीमागं पण काही स्ट्रगल आहे? नाही नाही, अजिबात नाही. चहाच नाही, बाकीच्या बिझनेसचं सर मला एवढं चांगलं म्हणजे मी सर्चिंग नाही केलेलं. कारण लास्ट 6 इयर पासून माझ्या डोक्यामध्ये फक्त तन मन धन मध्ये फूड बिझनेस आहे फक्त. तर फूड बिझनेस सर खूप खूप हेक्टिक आहे. म्हणजे बघा, फूड बिझनेस मध्ये सकाळी 6ला येणे, संध्याकाळी 10ला जाणे. जर तो काउंटरला पैसे घेत असेल तर त्याच्या मागे त्यांनी तेवढी टीम लावलेली असते, त्यांना परत पेमेंट देणे,
परत कस्टमरचे एक्सपेक्टेशन पण खूप असतात. म्हणजे फूड बिझनेस माझ्या दृष्टीने, बाकीच्यांचं मला नाही सांगता येणार, बट माझ्या दृष्टीने अजिबात रिलॅक्सिंग बिझनेस नाही. तुम्हाला निवांत राहून पैसे मिळणारच नाही. फूड बिझनेसमध्ये स्वतःला राबावं लागेल. आणि ग्रॅज्युएटच्याच मी तुम्हाला सांगतो सर, आपले मॅक्सिमम फ्रँचायझी ओनर स्वतः काम करतात. जे स्वतः काम करतात ते खूप चांगले पैसे कमावतात, आणि जे स्वतः काम नाही करत, निवांत मी सेट सारखं बसल, ते पैसे नाही कमवते. म्हणून फूड बिझनेसमध्ये जो कपड्याच्या बिझनेसमध्ये रिलॅक्सिंग आहे तसं अजिबात नाही. खूप जास्त मेहनत आहे, ती समोर दिसती फक्त, बट त्याच्या मागे खूप जास्त कष्ट आहे. नाही, हा प्रश्न विचारायचं एक रिझन होतं, कारण बरेच लोक काय होतात की दिसायला चांगलं दिसलं, दुरून डोंगर साजरे की दिसतंय, निलेश सर फिरतायत मस्तपैकी गाडीमध्ये, ह्याच्यामध्ये म्हणजे चहामध्ये आयुष्य आराम आहे असं दिसतं, म्हणून मुद्दाम हा प्रश्न विचारला. त्याच्या पाठीमागची स्ट्रगल किंवा कष्ट लोकांना दिसत नाही, असते ती. माझा असा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही जे आता फ्रँचायझी वाढवत चाललेला आहात, तर ग्रॅज्युएट चायवाल्याबरोबर बऱ्याच वेळा MBA चायवाल्याचं नाव लागून येतं. म्हणजे MBA चायवाला बराच सोशल मीडियावरती फेमस आहे, किंवा ते पण लोकांना बरेचसे मोटिवेशन देतो, किंवा काय बऱ्याचशा गोष्टी असतील. तर काही काळामध्ये त्यांचे बिझनेस कॉलॅप्स झाले, आल्या फ्रँचायझी त्यांच्या पण स्ट्रॉंगली होत्या, पण कॉलॅप्स झाल्या बिझनेस, आणि बरेचसे होत चालले, त्यांच्यावरती केसेस झाले, काय झाले. तर MBA चायवाल्यासारखी ग्रॅज्युएट चायवाल्यांना भीती वाटते की असं आपल्या बाबतीत घडू शकतं? नाही सर, अजिबात नाही वाटत. आता पहिली गोष्ट मी सांगतो का, की हा वाला नाव आपण MBA चायवाल्याशी कनेक्ट नाही केलेला. मी 2017 मध्ये मी इंस्टाग्रामवरती सर 2021 ला आलेलो आहे. त्याच्या आधी मला खरंच MBA चायवाला युट्यूबवर पण माहित नव्हता आणि इंस्टाग्रामवरती पण माहिती नव्हता. मी चहामध्ये आलो एक प्रॉब्लेम घेऊन, मला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, म्हणून माझ्या डोक्यामध्ये तो पडला किंवा बाकीचा पडला म्हणून मला कधीच प्रॉब्लेम नाही होणार आहे. मग त्याचं रिझन, कारण मी एक बिझनेसमध्ये सस्टेन करण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी सगळ्या फॉलो केल्या. पहिली गोष्ट सर, त्याच्यामध्ये जे ड्रॉबॅक मला वाटले की एक केस स्टडी म्हणून मी तुम्हाला आणि ऑडियन्सला शेअर करा. पहिली गोष्ट, त्याच्या मॉडेलमध्ये प्रॉब्लेम काय झाला ना, ऍज अ फाउंडर त्याला प्रोडक्ट बनवता येत नव्हते. ऍज अ फाउंडर मला तुम्ही म्हणले ना आता चहा बनव निलेश, मी चहा बनवू शकतो. तुम्ही म्हणले ना निलेश लस्सी बनव, मी बनवू शकतो. ऍज अ फाउंडर माझ्याकडे प्रोडक्टचं नॉलेज खूप चांगलं आहे. दुसरी गोष्ट, दुसरं असतं फ्रँचायझी ओनर. बघा, फ्रँचायझी बिझनेसमध्ये फ्रँचायझी चालणार कशा आहे, एक तर कंपनी स्ट्रॉंग पाहिजे, प्रोडक्टचं रिसर्च पाहिजे, कंटिन्युअसली अपडेशन पाहिजे मार्केटमध्ये. दुसरी गोष्ट, फ्रँचायझी ओनर खुश पाहिजे. जर मला सांगा सर, मार्केटमधून जर खूप सारे पैसे काढले, फक्त फ्रँचायझीचा मुंडकं आपण जर मोडण्याचा ट्राय केला, तर फ्रँचायझी ओनर ते काढता काढता त्याचा जीव जाणार आहे, आणि तो त्याच्यासाठी पण रेडी आहे. फ्रँचायझी ओनर आपली फ्रँचायझी घेतोय याचा अर्थ त्याला ऑप्शन नाही असं नाहीये, पण तो आपली का घेतोय, कारण त्याला एक विश्वास आहे, यार निलेशची फ्रँचायझी घेतली तर त्याच्या माध्यमातून मी एक व्यवसाय कराल. सर आमचं पहिल्यापासून ठरलेलं आहे, माझ्या कुठल्या पण फ्रँचायझी, बघा सर, सगळ्या 100% खुश नाही होऊ शकत. कधी कधी फ्रँचायझी ओनरचा माइंडसेट पण नसतो, बट मी ज्या कमिटमेंट केलेल्या आहे, ज्या आमच्या टीमनी कमिटमेंट केलेल्या आहे, त्या कमिटमेंट आम्ही फॉलो करतो, ज्या की त्याच्या बाबतीत फॉलो झालेल्या नाहीये. फ्रँचायझी ओनरनी कंप्लेंट का करावी त्याच्यावरती? एक तर चुकीच्या कमिटमेंट झाल्या, तुम्ही चुकीच्या गोष्टी सांगितल्या म्हणून तो प्रॉब्लेम झाला. मग त्याच्या मॉडेलमध्ये त्यांनी जे सगळ्या लक्ष घालायला पाहिजे होतं त्यांनी घातलं. आणि दुसरी गोष्ट सर, मी इंस्टाग्रामवरती 2021 मध्ये आलो, मी बिझनेस चालू केला 2018 मध्ये. आफ्टर 3 इयर्स मी सोशल मीडियावरती आलो, कारण माझं फोकस पूर्ण बिझनेस बनवणं होतं. मुकेश अंबानीचं सर इंस्टाग्राम चॅनल नाही आहे, बरोबर ना, पण तरी पण मुकेश अंबानी मोठा बिझनेस बनवतोय. आता झालं काय ना सर, इंस्टाग्रामवरती उठले खूप चांगले आणि नंतर बिझनेस उठावला, त्याचा तो प्रॉब्लेम बऱ्याच जणांच्या बाबतीत झाला. म्हणजे आता आपण जे फाउंडेशन बनवत चाललेलो, जे की मी फाउंडेशन बनवलं, तर ते कदाचित त्याच्या बाबतीत नसेल. बट मला असं वाटतं, ऑडियन्सला तुम्हाला पण असं वाटत असेल की यार माझ्या बिझनेसमध्ये चांगल्या गोष्टी होण्यासाठी किंवा माझा बिझनेस डुबायला नको, त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहे. तर मी जे फाउंडेशन बनवलेलं माझ्या कंपनीसाठी, मी ते तुम्हाला सांगतो. माझ्या दृष्टीने 4 गोष्टी लय महत्वाच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की आपली टीम. सर आपल्या टीमला लय मानावं लागेल आपल्याला. म्हणजे आता तुम्ही त्यांचं जर बघितलं ना, त्यांचं टीम मध्ये ना जे कम्युनिकेशन वगैरे असेल ते मला नाही माहिती, बट मी माझ्या टीमला कंटिन्युअसली ट्रेनिंग देतोय. मी माझ्या टीमला डिसिप्लिन लावलेली. माझं जे काही ब्रँड बनवलेलं आहे, समजा ग्रॅज्युएटचा असेल त्यासाठी सेपरेट सीईओ आहे, त्याच्यानंतर वडेवाला त्यासाठी सीईओ आहे, त्याच्यानंतर एंजेल सीवाला त्यासाठी पण सीईओ आहे, त्याच्यानंतर फ्रँचायझीसाठी मला माहिती आहे इम्पॉर्टंट काय त्यांच्याशी कम्युनिकेशन. मी 700 लोकांशी डेली नाही बोलू शकत ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय, पण माझं डुप्लिकेशन त्या लोकांमध्ये मला उतरवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे टीम इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी माझ्या प्रत्येकासाठी ग्रोथ मॅनेजर ठेवलेला आहे. तुम्ही ग्रोथ काय कसं करताय. त्याच्यानंतर त्या फ्रँचायझी ओनरशी बोलण्यासाठी आमचं रिलेशन मॅनेजर पण आहे. आमची टोटल 44 लोकांची टीम आहे. आम्ही प्रत्येक वीकला टीमला ट्रेनिंग करतो. मी मंचच्या सुरुवातीलाच टीमला सगळं सांगतो, म्हणून टीम महत्वाची, जी की कदाचित त्याची बिल्डिंग नसेल. दुसरी गोष्ट सर, सेल्स अँड मार्केटिंग. बघा, सेल्स जर आपण म्हणलो की माझा जो काय ग्राहक आहे तो राजा आहे माझ्यासाठी, पण मार्केटिंग भगवान आहे. आणि मार्केटिंग म्हणजे काय, नुसतं लोकांना अक्कल नाही शिकवावं लागणार सर.
मी जर प्रत्येक वेळेस सांगत चाललो ना, अरे हे करा, अरे ते करा, अरे ते करा, अरे ते करा, लोक एका सर्टन टाइम नंतर सॅच्युरेट होणार आणि ते थकून जाणार आहे. आपल्याला त्या लेवलनी मार्केटिंग करावं लागेल बिझनेसची. अॅक्युरेट आपला चहा कसा आहे, म्हणजे तुम्ही जो नाव घेतलं सर, त्यांनी कधी बोललं की आमचा चहा भारी आहे? आपल्या पुण्यातला खूप मोठा ब्रँड आहे, ते चहाबद्दल बोलता सर. म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यामुळे सेल्स आणि मार्केटिंग जी प्रॉपर करायला पाहिजे ना सर, कदाचित ती त्याच्याकडनं झाली, मार्केटिंगली झाली. म्हणजे त्यांचा मी आकडा ऐकला होता का सर, 60 ते 70 करोड लोकांपर्यंत त्यांचे रीच जायचे पर मंथला. एवढा मोठा आकडा त्यांचा होता. म्हणजे किती मोठा आकडा, आपल्या इंडियाच्या पॉप्युलेशनचा निम्मापर्यंत ते पोहोचले होते. पण नाही झालं ना, चुकीची मार्केटिंग झाली. म्हणून मार्केटिंग प्रॉपर करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर सेल क्लोज करताना कम्युनिकेशन प्रॉपर ठेवणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट असते तर फायनान्स. बघा, जर अनावश्यक तुम्ही गोष्टी खर्च करत चालले ना सर, एका काळानंतर हे बघा, माझं म्हणणं सिंपल आहे की म्हणजे माझ्या दृष्टीने 10 लाख कमावणारा श्रीमंत नाही सर, 1 लाख कमावणारा पण श्रीमंत असू शकतो. तो सेव्ह किती करतोय फ्युचर ग्रोथ साठी ते इम्पॉर्टंट आहे. जर तुमचा इन्कम 10 लाख रुपये आणि तुम्ही खर्च 9 लाख रुपये करताय, ते 9 लाख ज्यावेळेस 10 लाख येणं कमी कमी होत जाईल, त्यावेळेस तुम्ही खर्च कसं करणार? समजा 10चे नेक्स्ट 2 महिन्याने 8 लाख आले, मग 1 लाख रुपये बर्निंग चालू झालं. म्हणजे काय होणार आहे, गळती व्हायला चालू होणार. नंतर मग एम्प्लॉयमेंट काढावं लागतील. हळूहळू जाणं, फायनान्स चेक करणं गरजेचं आहे. पण फॉर एक्झाम्पल ज्याचा इन्कमच 1 लाख रुपये पण त्याचे खर्च फक्त 10,000 आहे आणि 90,000 सेव्हिंग आहे, 2, 3, 5, 6, 9 महिने जरी जर त्याच्याकडे पैसा नाही आला सर, तरी तो 9 महिने कंपनी सस्टेन करू शकतो. म्हणून फायनान्स इम्पॉर्टंट आहे. आणि चौथी गोष्ट, मला असं वाटतं की कुठला बिझनेस मोठा होण्यासाठी, जे की मला कधीच भीती नाही, कारण माझ्याकडे सगळ्या गोष्टी ऍज अ ओनरशिप, ऍज अ लीडर, मला हे म्हणणं इम्पॉर्टंट आहे. लीडर आपण जे स्वतः असतो त्याचं व्हिजन लय महत्वाचं आहे. तुमचं विजन काय? माझं विजन आहे सर 40,000 फ्रँचायझी करायचं आहे ऑल ओव्हर द ग्लोब. मग मला तर ती थकवा येणार नाही. मला माहिती माझ्या फ्रँचायझी ओनरला खुश ठेवावं लागणार आहे. मी त्यांच्याकडून असे 5, 10, 50 लाख नाही घेत किंवा मला कुठं पडून नाही द्यायचं. मी सिंपल 50,000 रुपीज फ्रँचायझी फी ठेवलेली. मला माहिती ते रिकरिंग हेच लोक करून देणार आहे. हे लोक जर खुश नसले तर माझ्या फ्रँचायझी वाढणार नाही. मी 500च्या 1000 पण करू शकतो, पण मला 1000च्या 10,000 करणं अवघड जाईल जर माझा फ्रँचायझी ओनर खुश नसला तर. म्हणून मला असं वाटतं ओनरशिप पण इम्पॉर्टंट आहे आणि लीडरवर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात सर. लीडर म्हणजे बॉसिंग नकोय फक्त, मीच सगळं. आणि बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला कधी लीडर नाही समजलं, लोकांनी त्यांना लीडर बनवलं. ते म्हणायचे की मी नाही म्हणत आहे, लोक म्हणताय की छत्रपती शिवाजी महाराज लीडर आहे. आणि त्या लेवलचं लीडरशिप असेल तर मला नाही वाटत कुठली कंपनी कोलॅप्स होऊ शकते. आणि या 4 गोष्टी प्रत्येक बिझनेस ओनरनी लक्षात घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि सर मला चायवालाची अजिबात टेन्शन नाही. उलट एखादा ब्रँड, पण मला वाईट या गोष्टीच वाटतं की सर तो अजून पुढे गेला असता, बट यांनी या 4-5 गोष्टींवर लक्ष देणं लय गरजेचं होतं. आता तुम्ही बघा त्याच्या एकदम निगेटिव्हिटी असते. म्हणजे बरेच जण, मला पण चान्स आला होता भेटण्याजवळ, माझी टीम म्हणली सर नाही भेटायचं आपल्याला, आपण कोलॅप्स नको व्हायला. आणि लिटरली मी भेटलो नाही सर त्यांना. म्हणजे मी तिथं इंदोरला जाऊन भेटलो नाही. चान्स पण आलता, त्यांचे भाऊ पण माझ्या ओळखीचे होते. म्हटलं नको. म्हणजे ही भीती निर्माण झाली मार्केटमध्ये. बट ते त्यांच्या लेवलनी कमबॅक करतील. बट आपल्यासाठी या 4 गोष्टी महत्वाच्या आणि माझ्यासाठी कुठलीच भीती नाही, कारण मी या 4 गोष्टींवरती 100% काम करतो. नाही, हे आपल्या बिझनेसमध्ये पण तुम्ही अप्लाय करू शकता. जे ऑडियन्स आपण बघताय, जे बिझनेस करताय, सरांनी खूप चांगल्या टेक्निकल गोष्टी ह्याच्यामध्ये सांगितलेल्या. आणि सरांचं फाउंडेशन मॅनेजमेंट स्ट्रॉंग असल्यामुळे सरांना तर भीती नाही आहे MBA चायवाल्यासारखी. जसं आता विषय निघाला होता, तुम्ही म्हटलं होतं की पुण्याचा एक ब्रँड आहे फेमस चहाचा, आणि लक्षात तुम्ही नाव नाही घेतलं, पण मी म्हटलं होतं माझ्या प्रश्नामध्ये फिल्टर नसणार आहे. तर येवले चहा खूप फेमस नाव आहे, खूप ऐकलेलं आहे. त्यांच्या पण फ्रँचायझी खूप मी पाहतोय. येवले चहाच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा ऐकायला मिळते की त्यांच्या चहा पावडरमध्ये काहीतरी सिक्रेट आहे, ते कुठून आणतात सांगत नाहीत, किंवा त्यांच्या चहा पावडरचे सिक्रेट सांगत नाही, आणि त्यांच्या सक्सेस असं चहा पावडर आहे असं ऐकायला मिळालं मला. खरं काय खोटं काय माहीत नाही. मग असं काय ग्रॅज्युएट चायवाल्यामध्ये असे काही सिक्रेट आहेत का की लोकांनी आमचा चहा पिला पाहिजे, किंवा असं काय तुम्ही सांगता लोकांना? हां सर, पहिली गोष्ट, येवले चहा खरंच इन्स्पिरेशन आहे. आणि महाराष्ट्रातलं जे चहाचं कल्चर चेंज झालंय ते कदाचित आपण असं म्हणू शकतो की ते येवले चहामुळेच झालेलं आहे. दुसरी गोष्ट सर, मला नाही वाटत की त्यांच्या चाय पत्तीमध्ये काही सिक्रेट आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी ॲज अ कॉम्पिटिटर नाही म्हणत आहे त्यांच्याशी, बट त्यांचा चहा तर भारीच आहे. बट सर त्यांचं व्हिजन खूप भारी आहे. त्यांचं ठरलेलं आहे सर, आम्हाला ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहे, ह्या स्टेप फॉलो करायच्या, आम्ही अशाच वेळेने जाणार. म्हणजे त्यांचं पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे. आम्हाला 2,500 फ्रँचायझी पर्यंत कसं जायचं आणि त्या चालवायच्या कशा. कदाचित मी सांगितलं त्यांच्या पण फ्रँचायझी बऱ्याचशा बंद झालेल्या आहे, बट ते माइंडसेटवरती डिपेंड करतं. आपण त्यांचं तर विजन तेच आहे, बट फ्रँचायझी ओनरची कदाचित त्याच्यात चुकी असू शकते. पण त्यांच्या चहा आता भारी आहे. तर आमचा जो सिक्रेट आहे मी ते सांगतो की तो त्यांचा साखरेचा चहा मेनली जास्त चालतो. आपला गुळाचा चहा आहे, ग्रॅज्युएट गुळाचा चहा. तर गुळाच्या चहामध्ये सर माझं ड्रीम आहे की आपल्याला गुळाचा चहा अमेरिकेमध्ये न्यायचा. तर त्यासाठी सिक्रेट बनवावंच लागणार आहे. आम्ही खूप साऱ्या ट्रायल्स केल्या सर. आपल्या गुळाच्या चहाची टेस्ट एकदम युनिक आहे. दुसरी गोष्ट, आपल्या शॉपवरती ते मी सांगितलं ना, जे मला कल्चर पाहिजे,
आता तुम्ही कुठल्या पण चहाच्या ब्रँडवर इव्हन येवले चहावरती पण जा, तिथं टोकन दिलं जातं, तुमच्याशी बोललं पण नाही जात, स्माइल पण दिली जात नाही. मला सांगा आपण चहा कशासाठी पितो? फ्रेश व्हायचंय, पाहुणे आले किंवा एनर्जी पाहिजे, आणि ते काय म्हणतात, हा जर भोगे टेकून आणि घ्यायच्या. आपलं असं नाही. आम्ही आमच्या फ्रँचायझी ओनरला पण ट्रेनिंग मध्ये सांगतो, आमच्या टीमला पण ट्रेनिंग मध्ये सांगतो की ज्यावेळेस कस्टमर दिसाल पहिलं स्माइल द्यायची. आणि मी सांगतो ना, आपला 10 रुपयाचा चहा, त्याला असं नाही समजायचं की 10 रुपयाने काय होणार आहे आपलं, असं समजायचं की ही आपली एक BMW आहे, एक कस्टमर आपली एक BMW. एवढं त्याला इतकं जपायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी जपताल ना सर, चहाची ग्रोथ होऊन जाईल. आणि त्याच्या माध्यमातूनच सर आम्ही एवढा चहा सेल करतोय. आणि हीच खासियत, एक तर टेस्ट तर भारीच आहे आमची, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कल्चर मेंटेन ठेवलंय. आमच्यासाठी येणारा प्रत्येक ग्राहक आमच्यासाठी तो राजा तर आहेच, पण त्याला आम्ही ती रिस्पेक्ट देणार आहे. म्हणजे आम्हाला चहा सोबत रिस्पेक्ट पण सेल आउट करायची फ्रीमध्ये, आणि हेच विजन आहे. म्हणून आमचा चहा येणाऱ्या काळात खूप चांगल्या लेवलला निघून जाईल. जे ग्रॅज्युएटच्या वेळेचं सिक्रेट म्हणायचं झालं तर स्माइल आहे त्यांच्या, असं मी म्हणतो. प्रोडक्ट आणि स्माइल, प्रोडक्ट आणि स्माइल ह्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मला असं विचारायचं होतं की आता जसं म्हणतो चहाच्या फ्रँचायसी 400च्या वरती गेलेले आहेत, त्यानंतर तुम्ही मिस्टर वडेवाला घेऊन आलेले आहेत, त्याच्या फ्रँचायसी मी बघतो दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. त्यानंतर आता उन्हाळ्यामध्ये, ऐन उन्हाळ्यामध्ये तुम्ही एंजल लस्सीचा ब्रँड लॉन्च केलेला आहे. एवढे तुम्ही फ्रँचायसी वाढवत चालेल, कुठं थांबायचं का नाही थांबायचं? सर थांबायचं नाहीच आहे, थांबलं पण नाही पाहिजे माणसाने. सर माझं जेन्युनली विजन काय, मी नेटवर्क मार्केटिंग करायचो. नेटवर्क मार्केटिंग मी ह्याच्यासाठी जॉईन केलं होतं सर, की तिथं मला कॉन्सेप्ट आवडला होता की लेफ्ट लेग जोडा, राईट लेग जोडा, जोडी बनली 1000 रुपये माझ्या घरातील, बट 2 जणांच्या घरात पण पैसे येतील. आणि नेटवर्क मार्केटिंगमध्ये लिमिट नाहीये पैसे कमवून देणाऱ्या लोकांसाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ठरवलं की मला 50 लोकांना करोडपती बनवायचं, तर मी नेटवर्क मार्केटिंग मध्ये करू शकतो. बट कदाचित कंपन्यांचे काही लूज फॉल किंवा कंपन्यांच्या ओनरची नियत म्हणून बऱ्याच कंपन्या बंद पडतात आणि बरेचसे लोक करिअर घेऊन येतात, पण त्यांचं करिअर होत नाही. माझं तेच विजन होतं की यार सगळ्यांना आपल्याला पुढे घेऊन जायचं. मग मी हेच मार्ग शोधत होतो की मला करायचं काय एक्झॅक्टली. आता एंजल लस्सीवाला, वडेवाला, ह्याच्या मागे तर मला प्रॉब्लेम सापडतच चाललेले की यार प्रॉब्लेम होता म्हणून मी स्टार्ट केलं. बट त्याच्या अगोदर पण सर मला उद्योजक बनवायचे. सर मी येणाऱ्या समजा पुढच्या 20-25 वर्षामध्ये मी 40,000 ब्रँचेस ओपन केल्या, सगळे माझे ब्रँड मिळून, तर 40,000 उद्योजक तर बनतीलच सर. आणि ज्यावेळेस एक उद्योजक बनतो, तुम्हाला पण माहिती आहे आपण झिरो बॅकग्राऊंड मधून आलोय, आपलं लाईफ चेंज झालेलं असतं सर. आपल्या आईचं आज समजा माझी आई कापड दुकानात जायची ना पहिली, माझी आई म्हणायची 300च्या आतली साडी दाखव. आता नाही म्हणत सर, आता कुठल्या पण दुकानात घेऊन जा तिला, ती म्हणते तुमच्या दुकानातली भारी दाखव जी की मला पसंत होईल, मला जे आवडेल मी ते घेणार. पहिलं हे लिमिट नव्हतं सर आपल्याला. मग हे सगळं बदलताना सर ते उद्योजकांनीच बदलू शकतं. जॉबमध्ये सर प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे, आणि स्वप्न कसे कम्प्लीट होणार आहे. एक माणसाच्या आयुष्यामध्ये एक फ्लॅट, एक गाडी, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी कम्प्लीट होण्यासाठी आयुष्य निघून जातं सर मुलांचं. मग माझं तेच विजन आहे की यार मी माझ्या माध्यमातून 40,000 लोकांना जरी उद्योजक करू शकलो, त्यांच्या माध्यमातून 1.5-2 लाख नोकऱ्या जरी आपण बनवू शकलो, तरी मला ते समाधान वाटत. आणि 40,000 लोकांच्या म्हणजे 40,000 लोकांच्या घरी ज्यावेळेस कार येईल, ज्यावेळेस त्यांचा बंगला राहील, ते विमानाने फिरतील, त्यांच्या घरात गोल्ड राहील, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते फायनान्शियली स्टेबल राहतील सर. आणि बऱ्याचशा वेळेस सर आपण बघतो की यार पैसा नाहीये म्हणून लय वेळेस रडावं लागलेलं आहे. मला पण रडावं लागलंय, तुम्हाला रडावं लागलंय, ऑडियन्स जे बघताय बऱ्याच जणांना रडावं लागलेलं आहे. मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बदलण्यासाठी उद्योजक मध्ये यावं लागेल. आणि ही लढाई सर माझी एकट्याची नाही, ही आपल्या सगळ्यांची. ज्यावेळेस एक माणूस जिंकताना बघतील ना लोक, ऑटोमॅटिकली बनते. आता मला सोशल मीडियावरती मेसेज येतात की यार सर मला तुमच्यासारखं बनायचं. मग हे बदलत चाललं ना, म्हणजे मुलांना गॅरंटी येत चालली. मला माझी स्टोरी प्रमोट करण्यात सर काहीच म्हणजे असं काही माझं ग्रोथ व्हावी हे अजिबात टार्गेट नाही. बट याच्या माध्यमातून ऑडियन्सला हेच कळावं की जर माझ्यासारखा माणूस, ज्याची आई 150 रुपये हजेरीने कामाला जात होती, वडिलांना गवंडी काम करून 400 रुपये हजेरी मिळत होती, तो जर एवढं करू शकतो ना, तर आपण आपल्या घरातले तर किंग बनू शकतो. इंडियाचा विचार सोडून द्या, ग्लोबचा विचार सोडून द्या, आपल्या घरातले तर मोठे बनू शकतो. ह्या विजननी मी सर फ्रँचायझी आणतोय. आणि तुमचा जो प्रश्न होता की कुठं थांबायचंय का, थांबायचं नाही. आणि सनी सरच थांबून देणार नाही, हेच त्यांच्या रील मध्ये मोटिवेट करता की थांबू नका, थांबू नका. यांच्या रील मुळे पण मी थांबत नाही. नाही, खूप खूप चांगले की अशी तुमची ग्रोथ व्हावी, आमची पण इच्छा आहे. तुम्ही खूप छान पद्धतीने मोटिवेट करता. रील्समध्ये मी तुमच्या खूप स्टोरीज पण पाहिलेल्या आहेत, जसे की माझ्या व्हिडिओमध्ये पण मला कधी कधी कमेंट्स येतात. जगाला मोटिवेट करणारा, जगाला बिझनेस शिकवणारा, स्वतः कधी डिप्रेशनमध्ये गेला होता, कारण गेला होता तर त्यातून बाहेर कसं काय निघाला? तर डिप्रेशनमध्ये नव्हतं गेलो, म्हणजे बिझनेस करताना मला प्रॉब्लेम खूप आले, बट मला त्यावेळेस कधी डिप्रेशन नाही वाटलं. बट ज्यावेळेस कोविड आलं ना, त्यावेळेस नक्कीच गेलो होतो सर मी. कारण त्याच्या अगोदर काय नाही आलं, कारण सर गमवण्यासारखं माझ्याकडे काहीच नव्हतं. असं काही नाही की माझ्या घरच्यांचे शेअर्स घेऊन ठेवलेले होते घरच्यांनी, आणि जर मी मार्केटमध्ये हा बिझनेस चालू केला, तो पडला तर माझ्या घरच्यांची व्हॅल्यू कमी होणार आहे
किंवा शेअर्स कमी होणार असं काही नव्हतं. मला माहिती आहे एंड ऑफ दी मी स्टार्ट केलं तर 22 ते 20 वर्षाचं, आता मी 27 कम्प्लीट आहे. तर ह्या एज मध्ये मला माहिती आहे की हेच पडायचं वय. पडलो मोडलो तर आत्ता उठणार आहे. 30 पर्यंत मी स्वतः ठरवलं होतं 30 पर्यंत मी माझा टाइम देणार आहे. 30 पर्यंत मला सगळ्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहे. झालं तर ठीक आहे, नाही तर 31 वर्षी 30-35 हजाराची नोकरी कोणी पण देणार आहे. तेवढा बिझनेस ऑन माइंडसेट माझा राहणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला डिप्रेशन लॉकडाऊन मध्ये आलं. तर ते आलं का बरं, कारण काही चान्सेस नव्हतं, कारण ते माझ्या हातात नव्हतं. ते ऍक्ट ऑफ गॉड होतं. हा, आणि त्या पिरियडला मग डिप्रेशन मध्ये मी त्यावेळेस असं ठरवलं होतं, त्यावेळेस विजन माझं कोलॅप्स झालं होतं. पहिलं यार नाही होऊ शकत, आता काय होणार आहे, कसं होणार आहे, गव्हर्नमेंटचं काय होणार आहे, बिझनेस परत उठतील का. आणि ती बऱ्याच जणांना भीती होती सर. इंडियाने खूप जास्त कव्हर केलं, रिकव्हर केलं इंडियाने. तर त्यावेळेस माझं लोन होतं 10 लाख. त्यावेळेस मी सिम्पल मेडिटेशन करायचो. 10 लाख म्हणजे आज मला कळालं, आता माझ्यावर सर 10 कोटी जरी लोन असतं ना आजच्या डेटला मला काही नाही वाटणार, कारण मला माहिती हे होऊन जातं. आणि ती सिच्युएशन फर्स्ट आली होती माझ्या आयुष्यामध्ये. 10 लाख रुपये कर्ज होतं, बिझनेस बंद होते, घरचे कामाला जायला लागले होते. त्यावेळेस मी सिम्पल एकच करायचो सर, डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी मी मेडिटेशन करायचो. आणि सर त्यावेळेस मी पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड कमीत कमी 7-8 वेळेस वाचलेलं आहे. आणि आपला स्टीव्ह जॉबची बायोग्राफी त्यावेळेस मी रडायचो, हे करायचो. पण मला त्यावेळेस नंतर त्या बुक्स मधून वाचून मेडिटेशन करून मला हे रिअलाइज झालं की निलेश भाई हा प्रॉब्लेम आपला नाहीये, आपल्या हातात नव्हतं. जे आपल्या हातात होतं ते आपण 100% केलेलं आहे, आणि जे आपल्या हातात आहे ते आपल्याला 100% करायचं आहे. म्हणून घाबरण्यासारखं नाही, आणि मी त्याच्यातून बाहेर आलो. हे तर बिझनेसच्या गप्पा झाल्या आपल्या. बिझनेस व्यतिरिक्त म्हणजे निलेश सरांची अशी काय आवड आहे? खेळ आवड आहे, गाणं आवड आहे, मूवीज बघायला आवडतात, अशा काय आवड जपून करताय का हे सगळं सोडून दिलेलं आहे आता? सर 2023 पर्यंत लिटरली म्हणजे मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं. खेळता चांगलं येत नाही मला, बट आवडतं. तर मी 2023 पर्यंत सर बॅट पण पकडली नव्हती. मी 2016ची दिवाळी मला चांगली आठवते की 2016च्या दिवाळीला सर मला माझ्या प्लेटलेट्स डाऊन झाल्या होत्या, आणि मला ऍडमिट होण्यासाठी पण पैसे नव्हते. तर मी अपडाऊननी केलेलं आहे सर माझं सगळं रिकवर. माझ्या आईकडे पण पैसे नव्हते, घरामध्ये पण नव्हतं. वडील माझे त्यावेळेस म्हणजे होतं ठीकठाक, पण म्हणजे कामान मजुरीच करायचे सगळे. तर पैसे नसल्यामुळं सर त्यावेळेस मला रिअलाइज झालं की भाई आत्ता नाही तर मग कधी करायचं. मी जर असंच खेळत राहिलो तर हे बदलणार कोण आहे. आणि जर आज आपल्या घरामध्ये जे रडणे किंवा मी फायनान्शियली अनस्टेबल आहे, 2016ला दिवाळीला कपडे सुद्धा आपण घेऊ शकत नाही. मला आठवतं की आमच्या शेजारी सोनवणे म्हणून आहे, त्या काकी एक्सपायर झालेल्या आहे. बट मी त्यांच्या घरून सर गव्हाचं पीठ आणलं होतं, कारण आमच्या घरी रेशनचं गहू पण येत नव्हते, कारण आमच्या 3 चुलत्यांमध्ये एकच कुपन आहे आणि ते गावाकडे असायचं, मग ते आम्हाला ते देत नव्हते. तर त्या सिच्युएशनला आम्ही ह्या गोष्टी बघितलेल्या आहे. मग म्हणलं आता बदलायचं आहे. मग मी त्यावेळेस सगळं सोडून दिलं होतं. आणि माझं कम्युनिकेशन सर डायरेक्टली देवासोबत. मी डायरेक्ट बोलायचो की आज चान्स आहे, आज उचलता येत असं निले जाऊ उचलून नाही, मी उद्यापासून ते ठेवणार नाही माझ्या लाईफमध्ये. आणि त्याच्यामुळे सर मी 2016 ते 2023 पर्यंत काहीच नाही बघितलं सर. काहीच प्रोग्राम अटेंड नाही केले, काही कुणाला भेटायला नाही गेलो, काही नाही केलं. डोक्यात फक्त विजन एकच होतं, काम करायचंय. आणि ही जी परिस्थिती बदलायची. द हॉबी सर मला क्रिकेट आवडतं, बट लास्ट मी 2023 ते 24 मध्ये म्हणजे आतापर्यंत खूप चांगलं क्रिकेट खेळलो. म्हणजे आमची टीमला घेऊन आम्ही टर्फमध्ये क्रिकेट खेळतो. माझा स्वभाव पण थोडा अग्रेसिव्ह आहे, चिडतो पण मी खूप जास्त. कधी कधी बॅट सोडून मी मैदानात तसं तरी निघून येतो. बट मजा येते सर मला, म्हणजे मला क्रिकेट खेळायला आवडतं. दुसरी गोष्ट आता ट्रॅव्हलिंग पण खूप झालं, मग ट्रॅव्हलिंगला पण मला मजा येते. तर या 2-3 गोष्टी आहे की ज्या मला येणाऱ्या काळात पण आता ग्रो करायचं आहे, की माझ्या पर्सनल साठी पण मला वेळ द्यायचा आहे. फ्रँचायझी वाढवताना फक्त प्रॉफिटच घेता का लॉस पण खाल्लेला आहे? सर फ्रँचायझी बिझनेस मध्ये लॉस नाही होत, कारण फी मिळते ना फ्रँचायझी फी, त्याच्यामुळे लॉसेसचा काही विषय नसतो. आणि मी अनावश्यक गोष्टी थांबवतोय, म्हणजे ज्यांना तुम्ही फ्रँचायझी दिलेली ऑलरेडी त्यांच्यापैकी कोणी असं लॉस झालेला आहे व्यक्ती का तुम्ही त्यातून त्यांना पण ओव्हरकम करून दिलेले, असं काय झालेले? सर आता मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. मला सर पहिल्यापासूनच वाटतं की कोणी लॉसला नाही गेलं पाहिजे, बट माइंडसेट नाही सर काही काहींचा. म्हणजे मी आमच्या रिसेंटली एका फ्रँचायझी ओनरचं सांगतो, त्यांनी गावात सुरू केली ती फ्रँचायझी. गावात असल्यामुळं घेतलं एक तर आउट साईडला शॉप. मी सांगितलं लोकेशन मॅटर करते. आम्ही प्रयत्न करून करून ट्राय केला, तिथं नाही झालं, सेलच नाही वाढला. मग नंतर त्यांना म्हटलं की सर आपण एका येवल्यात शिफ्ट करू, तालुक्याच्या प्लेसला. त्यांच्याकडे पैसे नव्हते राहिले, सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे, मोटिवेट आलेला मुलगा होता बिझनेसमध्ये. सर मी त्याला माझ्या खर्चातून परत शॉप चालू करून दिलं. फी तर मी 50 घेतली, पण त्याच्यावर खर्च मी 1.5 लाख रुपये केला. मी किओस्क बनवून दिला, शॉपला खर्च केला, बोर्ड लावले, मार्केटिंग करायला लावली, रॉ मटेरियल पाठवलं. एवढा सगळा खर्च मी स्वतः केला. आणि त्याच्यानंतर भाऊनी फक्त 20-25 दिवसात ते पण बंद केलं. आणि तो सेकंड डे पासूनच म्हणायचा की सर होत नाही.
म्हणजे आमच्या पण काही फ्रँचायझी बंद झाल्या सर, पण त्याच्यामध्ये तो माइंडसेट मॅटर करतो. तर हा प्रश्न विचारण्या पाठीमागचं रिझन हे होतं की बिझनेसमधल्या पॉझिटिव्ह गोष्टी तर आपण बघतो, ऐकायला खूप छान वाटतं, निगेटिव्ह गोष्टी पण समजणं खूप गरजेचं आहे. आणि निलेश सरांनी ते प्रामाणिकपणे सांगितले की हां मी लॉस पण खाल्ली आहेत किंवा एखादी फ्रँचायझी लॉसमध्ये पण जाऊ शकते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पण आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं होतं. थोडंसं आता बिझनेसच्या गप्पा झाल्या. दुसरा एक बिझनेसच्याच बाबतीमध्ये प्रश्न होता सर की चहाचा बिझनेस चांगला चालू होता, मग वडेवाला ही कन्सेप्ट का आणली? का चहामध्ये एवढा प्रॉफिट नाही की वड्यामध्ये घुसायचं, की वड्यामध्ये नाही लस्सीमध्ये घुसायचं, असं काय लॉजिक आहे का? विचारच केलेला तुम्ही 40,000पर्यंत पोहोचायचं, असं काय रिझन आहे? 40,000पर्यंत पोहोचायचंच आहे. बट सर काय होतं ना सर, एका भागात आपण एक फ्रँचायझी देऊ शकतो, पण तिथून खूप जास्त रिक्वायरमेंट आहे. फॉर एक्झाम्पल 5 जणांना व्यावसायिक बनायचं आहे, बट एका ठिकाणी आपण 5 चहाचे नाही देऊ शकत एका तालुक्यात. तो डोक्यात विचार चालूच आहे, मेसेज येत राहतात, कॉल येत राहतात की यार सर आम्हाला पण तुमच्यासोबत बिझनेस करायचा आहे, आम्हाला पण तुमच्यासोबत जुडायचं आहे तुमच्या जर्नीसोबत. तर ते डोक्यात विचार चालूच असताना सर शिर्डीमध्ये मॅकडोनल्ड ओपन झालं आणि मी काय झालं, माझ्या आईवडिलांना मॅगडीला घेऊन गेलो. आता आईवडील फर्स्ट टाइम मॅगडीला येऊन बर्गर खात होते, तर त्यांना बर्गर खाताना सर त्यांनी कसा खाल्ला ते तुम्हाला थोडंसं, माझ्याकडे व्हिडिओ पण आहे त्याचा. तर त्यांनी ना तो जो ब्रेड असतो ना तो बाजूला केला, टिक्की बाजूला केली आणि ब्रेड आणि टिक्की खाल्ला त्यांनी वडा, तो जो बर्गर होता. हा हा हा. आणि दुसरी गोष्ट ते ब्रेड, ती टिक्की बघा हिवी असते जास्त, त्याच्यात जास्त मसाला असतो. तर हा हा, तर घरच्यांनी ते खाल्ल्यानंतर माझे वडील काय म्हणले माहिती आहे का मला, अरे आपल्याला अजून एक पाव मिळेल का? म्हटलं की अमेरिकेचा फिरंगी ब्रँड ज्याच्या ऑल ओव्हर दी वर्ल्ड 40,000 फ्रँचायझी, म्हणजे त्याच्या फाउंडर रे क्रॉकनी जर ठरवलं की प्रत्येक आउटलेटला व्हिजिट करायचं तर त्याला 105 वर्ष लागतील, जेवढा की तो जगलेला पण नाही. आणि दुसरी गोष्ट, बर्गर आपण डेली थोडा खातो, वडापाव तो 4 खातो रोजचे, मग ह्या प्रोडक्टला आपण इंटरनॅशनली का घेऊन जाऊ? जर तो फॅशन म्हणू शकतो ना आपल्याकडं ते बर्गर बिर्गर, म्हटलं आपण पण काय करायचं, अमेरिकेमध्ये किंवा दुसऱ्या कंट्रीमध्ये आपला वडापाव तिथल्या लोकांनी पाव बाजूला आणि वडा बाजूला असा खाल्ला पाहिजे. आणि हेच विजन माझ्या डोक्यात आलं आणि क्लिक झालं की चला आता निलेश एक संधी मिळतीये, अपॉर्च्युनिटी आहे, याच्यावरती काम कर, मुलांना पण किंवा जे युथ असतील त्यांना पण सोबत घेऊन चल. आणि मग नवीन ब्रँड ओपन केला आणि ह्या विजननी काम करतोय सर. आता 257 फ्रँचायझी पर्यंत आलोय. बट विजन हेच आहे की दुसऱ्या कंट्रीमध्ये कुठली पण असून द्या, त्या ठिकाणी लोकांनी पाव बाजूला आणि वडा बाजूला, ज्यावेळेस त्यांचा पाव संपल त्यावेळेस ते म्हणले पाहिजे भाई एक पाव दे ना. हा, तर ही विजन घेऊन मी काम करतोय, त्याच्यामुळे वडेवाला मी स्टार्ट केला. नाही, खूप चांगले आहे. जसं की महाराष्ट्र जर कव्हर केला ग्रॅज्युएट चायवाल्यांनी आणि त्या सिटीमध्ये जर परत बिझनेस चालू करायचा असेल कोणाला, तर त्यांनी ऑप्शन पण दिलेले, म्हणजे विजन किती मोठं आहे याच्यावरूनच कळतंय. थोडंसं पर्सनल प्रश्नांकडे येतो, जे की माझ्या पण मनामध्ये ॲज अ मित्र म्हणून येतात, की ऑडियन्सला पण कधी कधी वाटत असेल हा माणूस एवढा पळतोय, एवढा बिझनेस करतोय, प्रेमात कधी पडलाय का हा माणूस? प्रेमामध्ये खूप वेळेस पडलो सर, पण प्रेम बिझनेसच्या पडलो, व्यवसायाच्या प्रेमात पडलो. आणि ह्या जर्नीमध्ये सर तुम्हाला पण माहिती आहे की सकाळी उठल्यापासून सर मी घरी पण जायचो ना दिवाळीच्या वेळेस वगैरे, म्हणजे मला आठवतं बऱ्याच दिवाळीला मी घरी पण नव्हतो, पण ज्यावेळेस मी दिवाळीनंतर घरी जायचो की माझ्या बहिणी वगैरे आल्याय सर, त्यावेळेस मी कधी कधी चेअरवरती बसलेलो असताना मी स्तब्ध होऊन जायचो. आणि अचानक मला एखादं सुचायचं, मी लगेच वरती रूम मध्ये जाऊन माझ्या काहीतरी राईट करायचो. म्हणजे माझ्या डोक्यात फक्त बिझनेसची गणगण आहे सर होती पहिल्यापासून, म्हणून ह्या गोष्टीमध्ये प्रेमात नाही पडलो. पण याचा फायदा होतोय सर आता. हो, फायदा तर होतोय. सरांनी खतरनाक राजकारणी उत्तर दिलेलं आहे. शाळेमध्ये क्रश कोणी ना कोणी असते सर, आता सांगत नाही. पुढचा प्रश्न विचारतो त्यासाठी त्यांना. ठीक आहे, प्रेमात नाही पडला, पण आता सेटलमेंट दिसते तुमची, सगळ्यांना दिसते सेटलमेंट. लग्नाचा विचार? लग्नाचा आहे ना सर, लग्नाचा विचार आहे, लवकरच लग्न पण कराल मी, तर आहे सुरूच आहे लग्नाचं पण. मराठी उद्योजक आहे, पुढं जातोय. लक्षात घ्या, मी हे प्रश्न काय विचारतोय का आता सेटलमेंटच्या बाबतीमध्ये मुलगा सेटल झाला तर मुली तुम्हाला लगेच मिळायला सुरुवात होते, पण त्या मुलाची स्ट्रगल जे आहे ते स्ट्रगल पण पाहणं खूप गरजेचं आहे. पण बघा, प्रेम बाजूला ठेवलं, प्रेम त्यांनी बिझनेसवरती केलं, कारण वय असतं प्रत्येक गोष्टीचं, काही त्याच्यामध्ये पडतात. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की प्रेमात माणूस पडला जातो, पडल्यावर कधीही लागतं, लक्षात घ्या. त्यामुळे प्रेमामध्ये माणूस उभा राहायला पाहिजे. जर बिझनेसच्या प्रेमामध्ये पडला तर माणूस अशा पद्धतीने उभा राहतो, अशा पद्धतीने सेटल होतो. तुम्ही बघताय, तुमच्या समोर एक्झाम्पल आहे. आणि निलेश सरांना तर मी अभिनंदन करतो की एवढ्या स्पीडने ते चाललेले आहेत आणि अजून त्यांचं स्पीड डबल व्हावं. युवकांना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणाने प्रेरित करावं, ही तर मी सदिच्छा देतोय त्यांना. सर, आता तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फ्रँचायसी वाढवताय, 40,000 फ्रँचायसीचं टार्गेट आहे, ग्लोबली तुम्हाला जायचं आहे. एवढ्या फ्रँचायसी दिल्यानंतर एवढ्या फ्रँचायसी तुम्हाला मॅनेज होतील? हा, होतील सर. आतापर्यंत 700 पर्यंत आलेलो आहे.
आता बऱ्याचशा लोकांना पण असं वाटतं की यार फास्ट चाललेले आहे, तर यांनी कुठेतरी यांना सगळ्या गोष्टी प्रॉपर मॅनेज होत. सर कुठल्या पण गोष्टीला प्रोसेस असते, एकदा ती प्रोसेस सेट झाली ना त्याच्यानंतर अवघड नाही. जी की आमची 2021च्या एंड पर्यंत फाउंडेशन क्लिअर होतं 3-4 वर्षामध्ये, की कसं न्यायचं, प्रोडक्ट कसा लावा, त्याच्यानंतर टेस्ट कशी मेंटेन ठेवायची, कल्चर कसं मेंटेन ठेवायचं, फ्रँचायझी ओनरचा माइंडसेट कसा मेंटेन ठेवायचा, या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही प्रॉपर SOPs बनवलेले आहे, जी की आम्ही एकदम प्रॉपर फाईलच बनवलेली. आता मला सर 700 मी आता या वर्षात 7000 पण करू शकतो. एक प्रोसेस झाली ना सर एकदा तयार, मग प्रॉब्लेम नाही. म्हणून मला त्या गोष्टींचा कधी काय प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट टीम पण आहे सर या गोष्टींसाठी. मी तुम्हाला अगोदरच सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही माणसं ठेवलेले. त्याचं रिझनच आहे की सगळ्यासाठी माणसं असेल तर होऊन जाईल ना. म्हणजे एक निलेश जाधव नाहीये इथं, आता 44 निलेश जाधव बसलेले ग्रॅज्युएटचा जे आमचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ते त्या लेवलनी थिंक करून त्या लेवलनी काम करत आहे. बरोबर. म्हणजे कधी कधी असं होतं ना की माणूस जर जास्त वरती गेला तर आपल्याला मागून बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं की जास्त हवेत उडतोय, जोरात खाली पडेल, असं तुम्हाला ऐकायला मिळतं का? आता भीती नाहीये, विश्वास कशावरती? स्वतःवरती? हा, म्हणजे विश्वास नाही सर. मला असं वाटतं की मोठं होणं आणि उडणं दोन गोष्टी आहे. मोठं होणं म्हणजे काय माहितीये का, आपले हात आकाशात जाणं पण पाय जमिनीवरच राहणं, त्याला मोठं होणं म्हणतात. आणि उडणं म्हणजे काय, हात आकाशात जाणं पण पाय जमिनीवर आणणं. आणि त्या लोकांना पडण्याची भीती असते. मला अजिबात नाही, कारण माझे पायच जमिनीवरती, हात नक्कीच आकाशात नेणार आहे मी आणि मला न्यायचेच असं, त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही. आता कसं होतं की एक सर्वसामान्य युवकाला वाटतं की जर समजा मला बिझनेस चालू करायचा आहे आलं लक्षात, तर मी माझं स्वतः सगळं करून मला जास्त फायदा होईल का मी फ्रँचायझी घेऊन मला जास्त फायदा होईल? असा दोन्हीमध्ये काय फरक आहे? मग मला जर चहाचा बिझनेस टाकायचा झाला तर माझं मीच करेन ना, मी फ्रँचायझी का घ्यावी? तर मी तुमची फ्रँचायझी का घ्यावी किंवा फ्रँचायझी मॉडेल नक्की असतं काय, कसं वर्क कर? येस, खूप छान 5-6 क्वेश्चन तयार होता इथं. पहिली गोष्ट, फ्रँचायझी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे. तर बरेच सर युथ मोटिवेट होत. आता रिसेंटली आमच्या एका पोस्टवरती ना खाली कमेंट आली होती की अरे यार हे ना लोक फ्रँचायझी घेऊन लुटतात, बरोबर ना, असं म्हटलं जातं. पहिली गोष्ट सांगतो, कुणीही लुटत नाही. फ्रँचायझी फी काय ते सांगतो तुम्हाला पहिल्यांदा. फ्रँचायझी फी का घ्यायची असते? समजा आता निलेश जाधवला एखादा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर त्याला किती गोष्टींची गरज आहे सर? 5-6 गोष्टींची. पहिली, त्याला प्रोडक्ट डिसाईड करावं लागणार आहे, प्रोडक्टसाठी टेस्ट करावं लागणार आहे, त्याला नाव डिसाईड करावं लागणार आहे, त्याला लोगो बनवून घ्यावा लागणार आहे, त्याला त्याचं ट्रेडमार्क आहे का ते चेक करावं लागणार आहे. नंतर शॉपचं इंटेरियर कसं बनवायचं ते बघावं लागणार आहे, ओपनिंग कशी करायची ते बघावं लागणार आहे, मार्केटिंग कशी करायची ते बघावं लागणार आहे, टीम कशी बिल्ड करायची ते बघावं लागणार आहे, सेल कसा बघायचा ते बघावं लागणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी सर 50,000 खर्चच होतात. कदाचित बरोबर आहे, ज्यांनी कमेंट केलं मी त्यांच्याशी बोललो ते सर मला तुमचा प्रॉब्लेम नाही, पण काही कपड्याच्या ब्रँडनी मोकार पैसे घेतले आणि ते लक्ष नाही देऊ राहिले आमच्याकडे. प्रॉब्लेम त्यांचा नाही, तुम्ही त्यांच्याकडे गेले, तुम्ही जाऊन बसा ना म्हटलं. फ्रँचायझी ओनरकडे जा, फ्रँचायझी ओनरच्या कंपनीकडे जा आणि त्यांच्याशी डिस्कशन करा की सर आमचा असाचा प्रॉब्लेम हो राहिला. जर त्यांनी नाही दिलं तर मग त्यांना सांगा. पण फालतू या गोष्टींमध्ये वेळ. हे बघा 50,000 रुपये आम्ही घेतो ना, कुठला पण सर ब्रँड सुरू, तुम्ही समजा परफ्यूमचा ब्रँड आणला सर, तुम्ही ट्रॅव्हल केलं असणार कुठेतरी रिसर्चसाठी, तुम्ही काहीतरी सॅम्पलिंग करून बघितलेलं असणार आहे, तुम्ही जसं बोलले की मला आम्ही एक दिवसभर परफ्यूम मेंटेन ठेवण्यासाठी त्याच्यात टेस्ट केला असणार आहे, तुम्ही 10 लोकांना फ्रीमध्ये टेस्टिंग दिलं असणार आहे. याच्यासाठी 50,000 पेक्षा जास्त तुमचा खर्च चाललाय. मग हा एक बिझनेस आहे की 50,000 रुपये घेतो, याचा अर्थ काय की तुमचा जो खर्च होणार आहे 50 ने सर जास्त होत, 1 लाख पण होऊ शकतो, 1.5 लाख पण होऊ शकतो. तुम्हाला न्यायचं कुठे? आपण फक्त 50च घेतोय, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी होतात. बट काही काहींची परिस्थिती नसते ना, तुम्ही नादी लागू नका फ्रँचायझीच्या. मग फ्रँचायझी नाही घेतली सर आमचा बिझनेस चालेल का? पेशन्स लागतील तुमच्याकडे. तुम्हाला लगेच पण पाहिजे, तुम्हाला पैसे पण नाही द्यायचे, तुम्हाला फ्रँचायझी पण नाही घ्यायची आहे, नंतर फ्रँचायझी ओनर पण लुटतात हे तुम्हाला म्हणायचंय. हे चुकीचं आहे ना. लुटतं कोण सर? आपला कोण गेलेला पळून, तो विजय मल्ल्या, तो लुटून गेलेला आहे, तो भेटतोय का? लुटणारा माणूस. आता आम्ही रील बनवतोय, माझं तर जाऊन द्या, मला कुणी नाही म्हणत आहे, बट बाकीच्या फ्रँचायझी आपण MBA वाल्याला म्हणतो की त्यांनी लुटतो फ्रँचायझी ओनरला. त्याची चुकी नाही ना सर, त्यांनी त्याची ठरवलेली व्हॅल्यू आहे, तो ती मार्केटमध्ये एक्झिक्यूट करतोय. तुला नसेल पटत तर नको घेऊ. आणि जे युथ आहे ना सर, बरेचसे युथ त्यांना असं वाटतं की फ्रँचायझी घेऊनच बिझनेस होणार, असं काही नाही. पेशन्स लागतील. फ्रँचायझीचे फक्त मी सांगितलं तुम्हाला फायदे. पहिली गोष्ट नाव मिळतं, दुसरी गोष्ट मार्केटिंग कशी करायची ते कळतं, सपोर्ट राहतो, प्रोडक्ट मिळतात आणि व्हॅल्यू असते मार्केटमध्ये, ती तुम्हाला फायदा होतो. बट पेशन्स ठेवला तर तुम्ही तुमचा बिझनेस पण मोठा करू शकतात. म्हणून असं काही नाही की फ्रँचायझीज घ्यायची. आणि कुणाला ब्लेम करू नका, तुम्ही ते तुमच्या घरी आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जाताय फ्रँचायझी घेण्यासाठी. तुम्हाला जर पटत असलं, ती पैसे देण्याची कॅपॅसिटी असं आणि ती फी आहे. मला सांगा ना सर, इंजिनिअरिंग कॉलेजची फी किती असते इयरची? 2.5 लाख 3 लाख रुपये खर्च होतो ना. हे बाकीचे आम्हाला 50,000 रुपये देताना पण म्हणता नाही राहू हे जास्त घ्या.
आम्ही शिकवतो काय यांना जीवनामध्ये पैसे कसे कमवायचे, आम्ही जीवनामध्ये राहायचं कसं, आम्ही जीवनामध्ये कस्टमर कसे हँडल करायचे, या सगळ्या गोष्टी शिकवण्याचे 50,000 रुपये घेतोय. म्हणून फ्रँचायझी तुमच्यावरती डिपेंड करतं. दुसरी गोष्ट आमचीच का घ्यायची, आमची तर मी सांगितलं आमचं जेन्युअनली विजन आहे सर. फ्रँचायझी आम्ही म्हणलो नाही ना शाखा वगैरे तर आमच्या जायच्या नाही, म्हणून आम्ही ते 50,000 रुपयामध्ये देतोय. नाही तर मला त्रास वाटतो की तुम्ही आमच्या टीमचा खर्च करा, आमचं येणं जाणं करा, आमच्या ओपनिंगचा खर्च करा, आमच्या रिसर्च किंवा ट्रेनिंगला तुम्ही जे आमच्याकडे येताय आम्ही तुमच्याकडे येतोय त्याची फी द्या, तेवढे 50,000 रुपये होऊन जाणार आहे सर. आमची फ्रँचायझी घेण्याचे हेच फायदे. आमचं विजन खूप मोठं आहे सर. आम्हाला फक्त मार्केटमध्ये काहीतरी आला ट्रेंड म्हणजे काहीतरी फ्रँचायझी चालून फ्रँचायझी ओपन करून टाका हे नाही. आम्हाला सगळ्या फ्रँचायझी चालवायचं आहे. तुम्हाला पैसे कमवून देण्यासाठी आम्ही 100% मदत करणार आहे. ते कसे करणार आहे, फक्त होऊ शकतं की तुम्ही निलेश जाधववरती विश्वास ठेवून आलेला असाल पण निलेश जाधवची कम्युनिकेशन होत नाही. तुम्ही मला मेसेज करू शकतात, माझ्या टीमला सांगू शकतात आणि त्यांच्याशी बोलू शकतात. आणि जोपर्यंत ते तुम्हाला चांगले आन्सर देत नाही तोपर्यंत त्यांना सोडायचं नाही. जर तुम्ही पे करताय, मी तर माझ्या फ्रँचायझी ओनरला म्हणतो तुम्ही 50,000 रुपये दिले का मला, त्यांनी हा दिलेले. मग ते तुम्ही का त्यांना मी म्हणतो तुम्ही काय घाबरता, मग तुम्ही या ना ऑफिसला आहे, आमच्या टीमशी बोला सर, मार्केटिंग कशी करू सर, सेल कसं वाढवू सर, प्रोडक्ट काही वाढवतील हे बोला ना तुम्ही. जर तुम्ही बोललेच नाही तर आम्हाला कसं कळणार आहे. बट हे आमच्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या आहे आणि आम्ही आज पण सर डाऊन टू अर्थ आहे. माझा नंबर पण माझा बऱ्याच फ्रँचायझी ओनरकडे आहे. मला मेसेज आला, माझ्या टीमला आला, माझ्या पर्सनलवर जरी आला तरी मी त्यांना त्याच वेळेस कॉल करून रिप्लाय करतो आणि प्रॉपर आन्सर देतो. म्हणून फक्त आम्हाला फ्रँचायझीच्या नावाखाली पैसे घेऊन तुमचे आम्हाला पळून नाही जायचंय किंवा तुम्हाला लुबाडायचं नाही. आणि लुबाडायचं आम्ही 3-4 लाख रुपये फ्रँचायझी पिटवली असते. जेवढे 400-500 आम्ही दोन्ही तिन्ही ब्रँड मिळून 700 केला ना, जेवढे तुम्ही पैसे दिले ना त्याचा निम्मा आमचा खर्च झालेला आहे. आणि जर आम्हाला अजून जास्त कमवायचे असते तर आम्ही त्या 700 मधले निम्म्या जर केले असते तर आम्ही याच्या 10 पटीने पैसे कमवले असते. बट जेन्युअनली उद्योजक बनवायचे. आणि खरंच मी पहिलं सर कुणाला पण फ्रँचायझी द्यायचो. आता मी स्वतः म्हणतो भाऊ तुझं विजन आहे का 1 लाख रुपये कमवण्याचं, तुझं विजन आहे का 50,000 रुपये कमवायचं, तुझं विजन आहे का तुला लाज नाही वाटली पाहिजे. बऱ्याच जणांना लाज वाटते सर, मी कप कसे वॉश करू, मी कस्टमरशी कसं बोलू, मी तर शेट आहे. त्यांना त्यावेळेस नाही लाज वाटत. मी तेच सांगतो लाज तेव्हा वाटली पाहिजे की आपली आई बसमध्ये धक्के खात जाते ना त्यावेळेस लाज वाटली पाहिजे. आपली बहीण ॲटोनी जाती त्यावेळेस नाही लाज वाटत. आणि याला इथं कप कसे लाज वाटते. जर विजन मोठा असेल तर आमच्यासोबत जोडा, नाही तर नका जोड. माझं पहिल्यापासून तेच. आता पहिलं गरज होती सर मला फ्रँचायझीची, बट आता मला गरज नाही असं नाही म्हणत आहे. माझं विजन लय मोठं आहे. 40,000ला 700 आकडा कुठंच नाही आलेलो मी अजून, म्हणजे 1% आलेलं होतं. मला गरज नाही असं नाही. बट तुम्हाला विजन असेल, तुमच्यामध्ये माइंडसेट असेल तर आमच्यासोबत जुडा. आणि एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी, जर खरंच लाख रुपये महिना कमवायचा असेल तर कुठली पण फ्रँचायझी घ्या. आणि आम्ही जे SOPs बनवलेले ना सर, मी तुम्हाला दाखवलं पण कधी तिकडे आल्यानंतर सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करून दिलेलं असतं आम्ही, पण ते फॉलो करत नाही म्हणून हे होतं. क्लासमध्ये पण तुम्ही एवढे ट्रेनिंग केलेलं आहे लोकांना, सगळेच ट्रेन नाही होणार सर. जे घेणार ते ट्रेन होणार. म्हणजे हा बिझनेस फ्रँचायझी बिझनेस एक्झिक्युशनचा आहे, तो प्रॉपर एक्झिक्यूट करा. आणि आमची टीम त्याच्यासाठी भक्कम आहे. त्याच्यानंतर आमची फ्रँचायझी कशी घ्यायची हा सरांचा प्रश्न होता. तर आमचा जो नंबर आहे फ्रँचायझीचा, आमच्या नंबरवरती कॉल करा. प्रॉपर तुम्ही युट्यूबला जरी सर्च केलं ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि लस्सी शिर्डी, त्याच्यानंतर मिस्टर वडेवाला, तर तुम्हाला आमच्या फ्रँचायझीचे व्हिडिओज मिळतात आणि त्याच्यावरती पूर्ण डिटेल दिली. तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यावर जो नंबर दिसेल तुम्हाला त्या नंबरवरती कॉल करा आणि परत एकदा प्रॉपर समजून घ्या. आमच्या ऑफिस राहत्यामध्ये आहे, कॉर्पोरेट ऑफिस, तिथं पण व्हिजिट करू शकतात आणि 1 to 1 समजून घेऊ शकतात. ही आमची अशी प्रोसेस आहे. खूप छान माहिती दिलेली आहे. म्हणजे फ्रँचायझी म्हणजे काय थोडक्यात सांगायचं झालं ना की आयतं ताट दिलेलं फक्त खायचंय. बरोबर, येस. पण तिथं जर तुम्ही म्हणलं की नाही हाताने घास पण भरवा तर थोडीशी अवघड नाही होणार. खाता तरी आलं पाहिजे आपल्याला. तर हे फ्रँचायझी मॉडेलचा फायदा होतो. कारण शून्यातून सुरुवात करायची म्हणलं तर कॉम्पिटिशन खूप तगडे आणि कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं झालं तर अशा फ्रँचायझीची किंवा अशा सपोर्टरची गरज आपल्याला असते. तर खूप छान वाटलं आज गप्पा मारून निलेश सरांबरोबर. एवढी जबरदस्त माहिती त्यांनी दिलेली आहे. आय होप हा पॉडकास्ट तुम्हाला बिझनेस करण्यासाठी इन्स्पायर करेल. फ्रँचायझी मॉडेल समजणं हा तर मेन उद्देश होताच आणि तुम्हाला तो समजलाही असेल तर असे काय बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला जर अजून काय माहिती पाहिजे असेल तर निलेश सरांचे कॉन्टॅक्ट्स आहेत किंवा त्यांनी यूट्यूब चॅनल सांगितलं, तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉल करा किंवा त्यांच्या टीमला कॉल करा, त्यांच्याकडून अजून माहिती घ्या किंवा कमेंटमध्ये पण तुम्ही टाकू शकता की तुम्हाला काय इन्फॉर्मेशन हवी आहे. तर मी धन्यवाद करतो निलेश सरांना. त्यांनी वेळेत वेळ काढून आपल्या पॉडकास्टला ते आले. एवढी सुंदर माहिती युवकांना दिलेली आहे जी युवकांना इन्स्पायर करेल आणि आपलं पॉडकास्ट इथं थांबलेलं आहे, संपलेलं आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद निलेश सर. थँक्यू सर.